शिंदेची शिवसेना आगामी काळात भाजपात विलीन होणार असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। शिंदेची शिवसेना भाजपात विलीन होणार असं राऊत म्हणतायत। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राऊतांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। ऐकूया राऊत नेमका काय म्हणाले। प्रताप सरनाईक नावाच्या धोंडाला कोणी शेंदूर फासला? उद्धव ठाकरेंनीच फासला ना। बघा, हे सगळे प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे वगैरे वगैरे जे लोक आहेत, त्यांचं कर्तृत्व काय आहे, काय त्यांनी शौर्य दाखवलं मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, त्यांनी या विषयावर बोलू नये। प्रताप सरनाईक यांच्या आधीपासून राजन विचारे हे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? प्रताप सरनाईकांना प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आमदार होण्यासाठी आले आणि मंत्री होण्यासाठी त्यांनी बेईमानी केली। त्यांच्या घरावरती ईडीच्या धाडी पडल्या, बरोबर? त्यानंतर ते पळून गेले। हा त्यांचा इतिहास आहे। या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्या सोबत शिवसेनेचे खासदार नरेश मस्केजी जोडले गेलेले आहेत दूरध्वनीवरून। नरेशजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय सांगाल आता यावर? हे बघा, सकाळी सकाळी माध्यमांमध्ये राहण्याकरता काहीतरी असं विचित्र बडबड करायची आणि माध्यमांमध्ये राहायचं, एकमेव उद्योग आता संजय राऊत यांच्याकडे राहिलेला आहे। त्यामुळे ते अशा पद्धतीची तर्कहीन वक्तव्य ते वारंवार करत असतात। मुळात संजय राऊत हे येणाऱ्या भविष्य काळात राजकीय जीवनात राहण्याकरता कदाचित ते काँग्रेसमध्ये जातील। यापूर्वी ते शरद पवारांची भलामण करायचे, आता राहुल गांधी यांची भलामण करायला लागलेले आहेत। कारण यांना जर पुन्हा राज्यसभेवर निवडून यायचं असेल तर त्यांना आता काँग्रेसशिवाय पर्याय नाही। शरद पवारांची भलामण करायचे, परंतु त्यांच्याकडे पण एवढी संख्या नाहीये की ते राज्यसभेवर जाऊ शकतील आणि त्यामुळे आता राहुल गांधी यांची भलामण करतायत। येणाऱ्या काळामध्ये शिवसेने एकनाथ शिंदेबद्दल जे वक्तव्य करतायत ते सोडा, हेच काँग्रेसमध्ये जातील, हे 100% सत्य आहे। अगदी नरेशजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। शिवसेना भाजपात विलीन होणार हे तर सोडाच, पण आगामी काळात ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये जाईल असा भाकीत वर्तवतायत नरेश मस्केजी। या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्यासोबत मनीषा कायंदे शिवसेनेच्या नेत्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनीषाताई, तुमची या सगळ्या मुद्द्यावर मी प्रतिक्रिया घेणार आहे। ऐकूया आधी राऊत काय म्हणालेत आपण। यांचा पक्ष जो आहे भविष्यामध्ये भाजपात विलीन होतो, हे मी वारंवार सांगतोय आणि मी जेव्हा सांगतोय तेव्हा ते सत्य होतं। यांना भाजपात विलीन व्हावं लागेल, काय हवं ते करा। हा संजय राऊत कच्च्या गुरूचा चेला नाही, हा बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे आणि आयुष्यभर त्याने शिवसेना, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब यांच्याबरोबरच इमान एतबारे राहण्याचा प्रयत्न केला। मनीषाताई, तुम्ही ऐकलं असेल काय म्हणाले तर राऊत, काय या सगळ्यावर पहिली प्रतिक्रिया आहे? आपल्याला आठवत असेल की जेव्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी पहिल्यांदा काय म्हणाले, 2 महिन्यात सरकार पडेल, नंतर म्हणाले 6 महिन्यात सरकार पडेल। मग ही सगळी भाकीतं त्यांची खोटी ठरली। त्यानंतर म्हणाले की कोर्टात आम्ही जिंकू, ते खोटं ठरलं। जनतेच्या दरबारात आम्ही जिंकू, ते खोटं ठरलं। मग विधानसभेच्या इलेक्शन नंतर पुन्हा महायुती सरकार हे सत्तेत आलं, त्याच्यानंतर त्यांची ही सगळीच भाकीतं खोटी ठरलेली आहेत। त्यामुळे असे पोपटपंची करणारे जे भविष्यकार असतात, ज्योतिषी कुठेतरी रस्त्याच्या कडेला बसलेले, त्यामुळे त्यांच्यावर आपण काय बोलायचं? आणि त्यांचा पक्ष तो ऑलरेडी काँग्रेस बरोबर जाऊन बसलेला आहे, म्हणजे विलीन झाल्यात। कारण त्यांचे आता दैवत हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी झालेलं आहे
आणि हे म्हणतात ना आम्ही कच्च्या गुरुचा चेला नाही वगैरे वगैरे, तर यांचा गुरु नेमका कोण आहे हे त्यांनी स्पष्ट करावं. कारण यांनी पण अनेक गुरु बदललेले आहेत. त्यामुळे स्वतःचा पाय खोलात असताना उगाच दुसरा किती बुडाला आहे हे पाहण्याचं आणि हे भाकीत करण्याचं त्यांनी बंद करावं. अगदी मनीषाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आपण पाहतोय शिंदेची शिवसेना आगामी काळात भाजपात विलीन होणार असा दावा राऊतांनी केलेला आहे. तर यावर आता शिंदेच्या शिवसेनेकडून देखील जोरदार पलटवार केला जातोय. किंबहुना शिंदेची शिवसेना भाजपात विलीन होण्याचा सोडाच, पण ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन होईल असा दावा आता शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारांकडून अर्थात नरेश म्हस्के यांनी लोकशाही मराठीशी बोलताना केलेला आहे. नरेश म्हस्केजी आपल्या सोबत संवाद साधत होते. अर्थात आपण पाहतोय शिंदेची शिवसेना भाजपात विलीन होईल असा दावा या ठिकाणी संजय राऊत यांच्याकडून केला जातोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.